नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मर्दळी माताच्या दर्शनासाठी। दुधापासून 1 किलोमीटर आहे। व्हिडिओ शूट करत असतानाच दुकानदार दादा म्हणाले, भाऊ आमचे पण पूर्ण दुकान येऊ द्या। ते बोलले, मग आपण त्यांच्याकडूनच एक नारळ पण घेतलं कवितानी, आणि पुढं पण दुकान होते त्यांचा पण एक शूट घेतला आणि पायऱ्या उतरून खाली आलो। डायरेक्ट देवीच्या मंदिरापाशी कविताने पायरीचं दर्शन घेऊन आतमध्ये गेली। सोबत प्रशांत होता, यश मागं होता, समृद्धी माझ्यासोबत होती आणि देवीचं दर्शन घेतलं। कविताने ओटी भरली। समृद्धी अशा नवीन ठिकाणावर गेली का पायी चालायची हट करते आणि पायी चालते। तिथून पुढं आलो। देवी माताचं मस्त दर्शन झालं शांततेने, कारण की गर्दी नव्हती, त्यामुळं दर्शन खूप मस्त झालं। इथं खूप गर्दी असती मंगळवार, नवरात्री अशा दिवशी। समोरच देवी माताच्या समोरच महादेवाची पिंडीचं मस्त छोटंसं मंदिर आहे। छानशी पिंड आणि नंदी महाराज आहेत। मी व्हिडिओ काढला। समृद्धीने पण दर्शन घेतलं। तिला फुलं टाकायला मस्त आवडतं म्हणून तिने एक फूल ठेवलं। यश, समृद्धी आणि कविता यांनी दर्शन घेतलं मस्तपैकी। प्रशांत मागं होता, तो पण आला। त्याने दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। पुन्हा होमाजवळ येऊन तिथून मस्त एक शूटिंग घेतली माताची आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। तोपर्यंत प्रशांतनं नारळ फोडलं, नारळाचा प्रसाद देऊन आला। कविता पण बाहेर आली, समृद्धी पुढंच पळत पळत आली आणि नारळ फोडून वगैरे झाल्यानंतर आम्ही पायऱ्या चढत चढत वरती आलो। पुन्हा बाहेरून म्हटलं एक वेळ मंदिराचा पुन्हा लुक घ्यावं आणि मागे वळून पुन्हा एक वेळ मंदिराचा लुक घेतला। कविता, समृद्धी, यश आणि प्रशांत हे तिघही मागेच होते। अशा नवीन ठिकाणी आले की मुलं मस्ती करतात, मस्त खेळतात, बघतात। ऊनही बरंच होतं। अशामध्ये आम्ही वर चढत होतो, तेवढ्यात कविता पण आली। प्रशांत पुढं आला, तो मस्त हटकून नाचत कुदत चालत होता। इथं आज माकडं नव्हती। इथं माकडं खूप असतात, परंतु आज काही माकडं इथं नव्हती। ज्या दिवशी भंडारे वगैरे असले त्या दिवशी इथं खूप माकडं बसलेली असतात, त्यांना खाऊ घालायला मस्त मजा येते। मुलं तेच बघत होती माकडं इथं आहे का, परंतु त्यांना काही माकडं दिसली नाहीत, त्यामुळं ते चालली इकडं तिकडं बघत बघत वर चढत। पायऱ्या चढता चढता वर आलो। देवी माताचं दर्शन घेतलं प्रशांतनी आणि तसंच वर आलो पायऱ्या चढत चढत। इकडून जाता जाता आम्ही नारळ घेतलं दुकानदार बाबाकडून, तर कॅमेरा ऑटोमॅटिक बंद झालेला होता, लक्षच नाही राहिलं। पुन्हा मग पायऱ्या घेतल्या, दर्शन घेऊन आल्यानंतर पायऱ्या घेतल्या। पुन्हा एकदा दुकानांचं मस्तपैकी शूटिंग काढली। बरंच असं सामान दुकानामध्ये होतं, तर पुन्हा एक वेळ दुकानदार बाबा बोलले, भाऊ आमच्या दुकानाला दिसू द्या बरं। आणि प्रशांत पुढे होता, कविता समृद्धीचा हात पकड होती, पण समृद्धी नाही म्हणत होती। समृद्धी चालली होती मागं मागं। यश चालला होता नाचत कुदत। त्याला अशा ठिकाणी कुदायला मस्त मजा येते। काही दुकानं बंद होती, काही दुकानं चालू होती। गर्दी जास्त नसल्यामुळं दुकानं बंद होती। इथं मंगळवारी खूप जास्त गर्दी असते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपला सपोर्ट असाच राहू द्या। आपल्या ब्लॉगवर नवनवीन व्हिडिओ असेच येत राहतील। धन्यवाद मित्रांनो।